लावलेत। अरे तुम्ही येडे का खुळे? अरे तो प्रभाग आपला नाही, आपल्या प्रभागात लावायचा असतंय। अरे हो, अरे बलमा आता बोलला होता की प्रचार दणका झाला पाहिजे, दणका। होय, दणक्यात प्रचार झाला पाहिजे माहिती आहे मला। उद्यापासून चालू होती आचारसंहिता, त्यामुळे हे सगळं बॅनर आपल्याला आजच काढलं पाहिजे। आज तुम्ही लावून ठेवले पवई नाका त्या सगळ्या भागातनं, आता ते सगळं काढायचं म्हणजे रात होणार आहे आपल्याला काढायला। जावा ते पुढचं बॅनर काढा, जावा जा लवकर। ए मांडर पळो, पहिला 2 किलो भात का तुम्ही नुसतं झोपतोय। सत्या काय कुठं इकडं? कुठं नाही, जरा काम होतं। ते काल तात्यासाहेबांनी मध्यस्थी केली ते एक बरंच झालं, म्हणजे तू घर सोडून जाणं बरोबर दिसत नाही ना, आणि त्या मुकादमाला काहीतरी विषय चांगला गावला असता। पण सत्या मम्मीचं चुकतेच बरं का, असं वागायला नाही पाहिजे होतं। मला कळाला विषय रात्री सगळा, माझं कामात लक्ष लागलं, मलाच वाईट वाटायला लागलं। होय, चुकलं ना मम्मीचं? हो। आणि तुझं? माझं काय चुकलं? माझ्या संग खोटं का बोललास? मी खोटं नाही। खोटं बोलला नाहीस तू? नाही बोललास खोटं? नाही नाही, खोटं मी का खोटं बोलीन? नाही। मी सांगू कधी खोटं बोललास ते? कधी? त्या मुकादमाचा माल तुम्ही बदलला होता ना, तू आणि वाघमारे दोघांनी मिळून केलं नाही सगळं? बलमा तुझ्याशी बोलतोय मी। ते म्हणजे ते कसं झालं काय ते मला समजलंच नाही। म्हणजे आता मी तुला काय सांगू, कसं सांग? खरं सांग मला, जे काय ना ते खरं खरं सांग। तुम्हीच बदलला होता ना तो माल? आम्हीच बदलला होता माल, कारण तुला कळू नये, नाही तर मग असा काहीतरी राडावून बसल म्हणून तुला सांगत नव्हतो। अरे हा तात्यासाहेब, हा ठीक आहे तात्यासाहेब, आलोच। नंतर बोलूया, तात्यासाहेबांकडे चालतो। आता आपल्या सभा आणि रॅल्यांवर जास्त भर द्या, आणि आमची भाषणं आहेत ना त्याच्या क्लिपा करा आणि ऑनलाईन टाका, व्हायरल करा। लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचले पाहिजे। आणि त्या मम्मीच्या विरोधात काय असेल ना तर ते पहिलं टाका, तिची बदनामी होणं फार महत्वाचं आहे। दाजी, आपले सगळे बॅनर जवळपास उतरले आणि रात्रीपर्यंत उरलेले पण उतरून जाते। बाकीच्यांचे उतरलेत की नाही ते पण बघा। त्यांचे पण सगळे उतरले, मम्मीचे त्यांचे पण जवळपास सगळेच उतरले। म्हणजे आपलंच काम अर्ध राहिलंय। रात्री होणार की? रात्रीपर्यंत नाही, अर्ध्या रात्रीत झालं पाहिजे। समजा आचारसंहिता सुरू होणार आहे, आचारसंहितेचा भंग मम्मीकून होईल असं काहीतरी करा ना। अहो पण ते आता कसं शक्य आहे? आणि मला नाही वाटत की ती आता प्रचारात इंटरेस्ट घेईल। आणि काल तिच्या घरी एवढा राडा झाल्यानंतर तर नाहीच नाही। मी तिच्या प्रचारात इंटरेस्ट घेऊ नाही तर ना घेऊ, आपण तिच्या प्रचारात इंटरेस्ट घ्यायचा। पण आचारसंहिता सुरू होईल ना? अगं म्हणून तर म्हणतो ना बायको, आपण तिच्या प्रचारात इंटरेस्ट घ्यायचा, आपण इंटरेस्ट घ्यायचा। आलं लक्षात दाजी माझ्या, आता लक्षात आलं माझ्या। फिकर नॉट, आपण करू मम्मीचा प्रचार। यो अनिल, तुम्हाला निवडून आणीलच। स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। त्या तुझ्या आईने तुझ्या किती चुका पदरात घेतल्या, तोही तिला माफ करण्याने चूक घे पदरा। माफ करा तात्यासाहेब, मी आजपर्यंत तुमचा प्रत्येक शब्द पाळला, पण या टायमाला मला ते जमणार नाही। मम्मीच्या लई चुका मी पोटात घातल्या, पण ही चूक मला अजिबात माफ करता येणार नाही। अहो, मत विकत घेण्यासाठी दारू वाटले ते, आणि वाघमाऱ्यांनी तिला वाचवलं तर
त्यांनाच घरातनं बाहेर काढायला बघत होती. आणि एवढंच काय, त्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेण्याची मी सोय केली. आता तुम्हीच सांगा, एवढ्या सगळ्या चुका कशा काय माफ करायच्या मी? सत्या, ते तुझं हे म्हणणं अगदी बरोबर आहे सत्या. राजकारणात काही निर्णय योग्य वेळ बघून घ्यावे लागतात. तशी ही वेळ पक्षाला फार अपेक्षा आहे आपल्याकडून. ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे ना, याच्यावर दिल्ली खास लक्ष ठेवून आहे. या निवडणुकीत मम्मीताई पराभूत झाल्या, दिल्लीला काय तोंड दाखवायचं आम्ही? कुठल्या तोंडाने जाऊ दिल्लीला मी? तुमच्या घरातला विषय बघा कसं सोडवाय. अहो तात्यासाहेब, तुम्ही असं का बोलताय? तुम्ही काय परका आहे का आम्हाला? आणि मम्मी निवडणूक जिंकावी म्हणून तर मी अपक्ष उभा राहिलो ना, ते बी तुमच्या शब्दाचं मान ठेवून. पण ती जर या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेत असेल तर मला वाईट नाही वाटणार का? आणि तात्यासाहेब, तुम्हाला तर माहिती आहे, मी तुम्हाला बघूनच मोठा झालो. भ्रष्टाचार आणि खोटेपणा मला अजिबात आवडत नाही. सध्या तुला कधी गोष्ट नाही आवडली म्हणून काय सगळ्या पक्षाला वेटीस धरायचं का आपण? पक्षानं आपल्याला मोठं केलंय, आपल्या पक्षाला मोठं करायचंय. कळत नाही का तू असं जाणतेपणानं मला का त्रास देतो? ठीक आहे, तो आता जास्त विचार करू नकोस. तो काय जो काही निर्णय घेशील तो चांगला घेशील याची खात्री आहे मला. तात्यासाहेब बघा, मी मम्मीला माफ करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. निवडणूक होईपर्यंत मी मम्मीचा अजिबात प्रचार करणार नाही. अगदी पडद्या मागे बी नाही आणि समोर बी नाही. ठीक आहे, तू मोठ्या मनानं मम्मीला माफ कर. होय तात्यासाहेब, येतो मी. अरे बघितलं तात्यासाहेब, तुमच्या लाडक्या पक्षाला किती पंख फुटलेत. हे तुम्हाला आड घालतोय, केवढी हिंमत झाली त्याची. काय अड घालायची तर घालू दे. याचे पंख योग्य वेळी कसे छाटायचे, किती तुकडे करायचे मला माहित आहे. ए नेबळट, माझा माल पकडून देऊन तू चांगलं केलं नाहीस. होती नव्हती तेवढी समजी मत घालवलीस तू. मम्मी साहेब, जर लोकांचे प्रश्न सोडवण्यावर लक्ष दिलं असतं ना, तर त्यांच्याशी मतं विकत घ्यायची वेळच आली नसती तुमच्यावर. आणि तसंही तुमच्या मालाची खबर मुकादमाला लागली होती. त्यानं माणसं पाठवली होती तो माल लंपास करायला. मी तो माल बदलला म्हणून वाचला, नाहीतर तुमचाच माल वाटून तो मुकादम निवडून आला असता. ए उगाच काही बी गोष्टी बनवू नका. सत्याला निवडणूक लढवायला तूच उकसवलं ना? अहो उकसवलं नाही मम्मी साहेब, मी फक्त तात्यासाहेबांना आयडिया दिली होती. सत्याचं निवडणुकीला उभं राहणं गरजेचं होतं, त्याचं निवडून येणं बी गरजेचं आहे, कारण प्रश्न लोकांच्या भविष्याचा आहे. आली मोठी लोकांच्या भविष्याचा विचार करणारी, तुझ्या भविष्याचा बघ आधी काय ती. अगं तुझी लायकी गरीब घरात जन्माला यायची आणि तिथं चढून मारायची. माझा लेख तुझ्यावर भाळला नसता ना
तर आज तू तुझ्या घरात असली असतीस. माझ्या घराच्या पाय पुसण्याच्या पण लायकीची नाहीस तू. आणि जशी आई तशी पोर. तू तुझ्या आई सारखीच आहे. तुझी आई बी तुझ्यासारखाच भोळा चेहरा करून फिरतीन, कपटी वागती. चेहरा भोळा आणि भानगडी 16. मम्मी साहेब, बस. तुम्ही मला जे बोललात ते ठीक आहे, पण माझ्या आईबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि होय, आई मी गरीब घरातली, पण नात्यांच्या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. तुमच्यासारखी स्वार्थी आणि भ्रष्टाचारी नाही मी. आणि राहता राहिला प्रश्न माझ्या आईचा, माझ्या आईशी तुमची तुलना होऊच शकत नाही. कारण स्वतःच्या स्वार्थासाठी मुलाला मिळालेली संधी हिसकावून घेणारी आई कुठं, आणि मुलीच्या भल्यासाठी दुःखाचा डोंगर डोक्यावर पेलणारी आई कुठं. आणि मम्मी साहेब, तुम्हाला राग आला तर येऊ दे, पण ही निवडणूक सत्यात जिंकणार. आता तुम्ही तुमचे डिपॉझिटचे पैसे गमवायची तयारी ठेवा. चोरती चोरांवर शिरजोर. ये नेबळट. दाखव दाखव, नीट दाखव रे, नीट दाखव ना. हे समजा स्कॅन करून घे. बरोबर आहे. मायाचा फोटो जरा मोठा कर ना तिकडं. मोठा करतो फोटो. टसटशीत दिसली पाहिजे ती अशी. आणि निशाणी काय टाकशील? तिची निशाणी चप्पल आहे. चप्पल चप्पल, नाही तर तू सवयी प्रमाणे आपली म्हैस टाकशील त्याच्यावर. अजून मोठा कर बॅनर हा तो. आणि मोक्याच्या ठिकाणी लावायचा. तिथं सगळी लोक येतात जातात सारखी वर्दळ आहे, तिथं लावायचे बॅनर समजे. सारखं मला रिपोर्ट करत राहायचं बरं का. ठेव आता, ठेव. अहो दूध. दाजी दाजी दाजी, हे बघा, या काका, तुमचे हितचिंतक घेऊन आलोय. हितचिंतक? हा काका, नाव सांगा तुमची. प्रकाश घोरपडे, बजरंग निकम. मी हे मला त्यांची नावं का सांगताय? हे काय मला बघायला आलेत का? म्हणजे पोरगी बघायला येतात तशी हे मला बघायला आले? स्थळ आणलेस का माझ्यासाठी, की मला दुबईला पाठवतोस? हो दाजी, तसं काही नाही आहे. आपण दर महिन्याला दुबईला जाऊ शकतो अशी सोय करणार आहेत ही लोक. तुमच्या विजयाचा गुलाल उधळणार याची परमनंट सोय करणारी ही माणसं आहे. हे माझ्या जिंकण्याची सोय करणार? ती आणि कशी सांगतो. अच्छा, म्हणजे हे समधी माणसं वैकुंठाला गेलेली आहेत, तरी त्यांची नावं मतदार यादीत आहेत. आणि हे लोक त्यांच्या नावाने आपल्याला मतदान करणार, असं गेम आहे.
वा 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 मेवणे, काय आयडिया काढली. अरे पण त्यांच्या आधार कार्डाचं काय केलंय? अहो ती बी बनवून घेतल्यात. हा, ह्यांच्यातली माणसं आहेत की नाही, त्यांनी आधीच शहरात मतदान केले आणि आता हित बी करतात. अशी लई लोक गोळा केल्या त्या दोघांनी. बघितलं का माझा भाऊ किती नालायक आहे ते. अहो अहो काय आहे तो, काय माणूस आहे. हे डोकं कुणाचं चालू शकतं याच्याशिवाय. तेव्हाच सासऱ्याने ही ब्याद माझ्याकडे पाठवून दिलेली. पण हरकत नाही बाळा, मला जिंकवण्यासाठी करतोयस ना समज. चालत तुझे सगळे गुन्हे माफ. हा, हे सगळं झालं असेल तर एक काम करा. हे आपले मिस्टर शुभचिंतक आहे, त्यांच्यासाठी दही साखर घेऊन या आणि त्यांचं तोंड गोड करा. आणि एकदा का मी निवडून आलो की अख्ख्या साताऱ्याचं तोंड गोड होईल. आणि त्या माया आणि तिच्या लेकाचं तोंड कडू होईल. कडू. करेक्ट. मंजुळीनी निघालात, नाश्ता करून जावा, असं उपाशी पोटी जाऊ नका. सवय आता नाही. आऊ मंजुळीनी तुम्ही नेहमी असंच करता बघा. नाश्ता करून जावा चला. अगं खरंच मला उशीर होतोय, आता नाही वेळ. मंजू थांब जरा. हे घे हा डबा. पप्पा कशाला? अगं कशाला म्हणजे काय? हे बघ मंजू, या निवडणुकीच्या धावपळीत तुझी तारेवरची कसरत सुरू आहे आणि त्यात माया तुझ्याशी कसं वागते ते बघतोय आम्ही. मंजू, आमच्या सगळ्यांचं पोट भरणारी अन्नपूर्णा अशी उपाशी राहिलेली मला नाही चालणार. घे घे. मंजू, हे बघ, असं समजू नकोस की मी तुझ्यासाठी काहीतरी खास केलंय, वेगळं केलंय. अजिबात नाही. तुझा हक्कच आहे तो. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी मायाने तुझ्यासाठी करायला हव्या होत्या. असो, माया नाही, पण एक वडील म्हणून मी तुझ्यासाठी हा जेवणाचा डबा बनवलाय प्रेमाने. ए वेडाबाई, अगं काय झालं मग? शांत हो, शांत हो. हे बघ, घरातून बाहेर पडताना असं डोळ्यात पाणी घेऊन कधीच जायचं नाही. काळजी घे आणि वेळेवर डबा खा. वाघमारे, काय झालं? काय वाघमारे, तुमच्या डोळ्यात पाणी काय झालं सांगा मला. अरे काहीच नाही झालं, मला उशीर होते. मी वाघमारे थांबा, काय झालंय? एक मिनिट इकडे या. मम्मी, सत्या, अरे ऐकून तरी घे. मम्मी, सत्या, मम्मी, सत्या, अरे मी काय म्हणते ऐकून तरी घे. वाघमारे, तुम्ही ना गप बसा. तुम्ही प्रत्येक वेळेला तिला पाठीशी घालता म्हणून तिची हिंमत वाढते. आज मी विचारतो तिला. मम्मी बाहेर या लवकर. मम्मी, काय झालं? एवढ्या मोठ्याने कशाला हाका मारलायस? मम्मी, वाघमारांच्या डोळ्यात पाणी काय? तूच काय तर वाईट बोलली असशील त्यात. माझा राग सगळा त्यांच्यावर काढलास ना? काय झालं सांग. सत्या, मम्मी साहेब काहीच नाही बोलल्या मला. मी आता निघताना पप्पांनी हातात डबा दिला माझ्या, म्हणून भरून आलं मला, म्हणून डोळ्यात पाणी. नक्की हेच कारण आहे का वाघमारे? होय सत्या, मी कधीपासून हेच सांगायचा प्रयत्न करते, तू ऐकूनच नाही घेत. बघा,
हे असं असतंय, एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं. बोला आता, तुम्ही मलाच बोला. बोलणीच काहीच हातात आहे माझ्या, दुसरं काय. वाघमारे चला, मी सोडतो तुम्हाला. नाही नको, मी जाईन. का? तू उमेदवार आहेस आणि अजून रिझल्ट नाही लागला. माझी मी जाईन. माने फाईल दाखवा. ऐका ना भारती मॅडम, हे बघा, हे नवीन डॉक्युमेंट्स आहेत. स्टॅम्पिंग झालंय, फक्त तुम्हाला सरांची साईन घ्यायची. घ्याल प्लीज. हो मी घेते, ठेव देते. हा बरं, तुमची लाडकी मंजू नाही आली अजून? नाही, रोजच लेट येणार का आता? ऐका सगळ्यांनी, एक मिनिट इकडे या. मला एक महत्वाचं सांगायचं आहे निवडणुकीच्या बाबतीत. पण सर, वाघमारे नाही अजून आले. हो ना, मंजूच आली नाही सर अजून. किती वाजले? भारती मॅडम, काय आहे? कुठे आहे वाघमारे? सर फोन करून बघते. करा फोन. अगं आलीस तू मंजू? आज परत लेट झाला मंजू. काय अगं? वाघमारे, काय आहे? कामावर याची वेळ आहे काही? सॉरी सर, रिक्षाने आले म्हणून वेळ झाला. सत्या बरोबर येऊ शकत नाही ना आता. खरंच सॉरी सर. इट्स ओके, चालायचंच. बरं ऐका, आम्ही काय म्हणतोय ते. व्होटिंगच्या दरम्यान मला कुठल्याही प्रकारचा गोंधळ झालेला चालणार नाहीये. येस सर. त्या डुप्लिकेट शाहरुख सलमानच्या सभेला जो गोंधळ झालाय ना, तो गोंधळ मला वोटिंग सेंटरवरती नकोय. समजतंय? भारती मॅडम. येस सर. रॅली आणि सभेच्या स्पॉटवर तुम्ही असणार आहे तुमच्या टीमला घेऊन. प्रिया, तुम्ही? येस सर. वोटिंगच्या सर्व सेंटरवर तुम्ही असणार तुमच्या टीमला घेऊन. येस सर. आणि निकालाच्या दिवशी वाघमारे, तुम्ही तुमच्या टीमला घेऊन ड्युटीवर राहायचे. येस सर. आणि हो, तुमच्या घरात 2 उमेदवार आहेत ना निवडणुकीमध्ये? मग प्रभाग क्रमांक 5 शाहूपुरी हे सेंटर सोडाच, त्याच्या आसपास पण फिरायचं नाही. ओके? येस सर. आणि सगळ्यात शेवटचं, आजपासून निवडणुकीच्या निकालापर्यंत कुणालाही सुट्टी मिळणार नाहीये. इज दॅट क्लिअर? येस सर. आणि वाघमारे, कामावर जरा लवकर येत जा. सॉरी सर. आपलं काम चोख केलं पाहिजे ना. आणि लक्षात ठेवा, या निवडणुकीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये. ओके? येस सर. चला, लागा कामाला. तात्यासाहेबांचं बरोबरच आहे. मुंबईचा विषय ना व्यवस्थित हाताळला पाहिजे आपल्याला. नाही मुकादम तर पूर्ण बसलाय. तुमच्यात कधी काय प्रॉब्लेम होतो बघा. अरे बलमा, मम्मी साहेबाचं भूत लावायचं कुठं रे? आम्ही एक काम कर, तू मांढऱ्या आणि आमल्या 3 जण बूथवर थांब, बाकीच्या पोरांना दिसणार. हा, नाही का, बूथवर थांबला की फक्त चहा नाश्ता पाणी करत बसू नका. मतदार यादी चेक करा, तिची व्यक्ती आहे का बघा, त्यांचं आधार कार्ड बघा. जर शंका काय वाटली तर हळूच जन्मतारीख काय रे तुझी हळूच विचारा. म्हणजे कसं बोगस मतदान आपल्याला कळत. बोगस मतदान होण्याची शक्यता आहे बरं का. त्यामुळे व्यवस्थित जागरूक राहून सगळ्यांनी कामं करा. काय? आणि सत्या, तुझ्या बूथवर मी थांब. ए, माझं बूथ लावायची काय गरज नाही. अरे पण तुझं बूथ पाहिजे की रे. सत्या, मी काय म्हणतो, तुझं बूथ लावेच आपण. बघा, मम्मीचं निवडून येणं पक्षासाठी आणि तात्यासाहेबांसाठी लय महत्वाचं, त्यामुळे तुम्ही तिकडेच लक्ष द्या. जावा, पुढचं बॅनर काढून घे पटकन. आलो जा. एक सुद्धा ठेवू नका रे. ए, सगळे काढा रे बोर्ड.
सत्या काय नेमका विषय? कुठला विचार करतोस एवढा? काय ना रे, तो मुकादम ना लय उलटा डोक्यात आहे. काय ना काय तर कांड करणार असंच वाटतंय बघ. अरे आता वाघमाऱ्याची ड्युटी असणार आणि मी त्यांना काहीच मदत करू शकणार नाही. शेवटी मी उमेदवारीला उभा आहे ना, मग मी त्यांना मदत केलेलं बरोबर नाही दिसत. अरे सत्या, तुझं सगळं बरोबर आहे, पण वाघमारे वहिनीनं काही कमी समजू नको. आम्ही माल बदललं त्या दिवशी त्या मुकादमाच्या माणसानं सळू की पळू करून सोडलेलं त्यांनी. एखादा कॉलर धरून ओढून आणला आणि काट्या मारल्या. त्यांची ड्युटी ती व्यवस्थित पार पाडते, तू नको काळजी करू. हे झालं का राम्या? हा काढ काढ, ती पण पुढचे पण काढ सगळे. आवरा लवकर. रिक्षा दादा, अहो थांब दादा, रिक्षा थांबा दादा. मंजुता, अगं साडी नेसून कुठं निघालीस? अरे निवडणुकीच्या ड्युटीला बाहेर होते ना, म्हणून उशीर झाला. आणि नेमका पाऊस पडला आणि वर्दी भिजली म्हणून चेंज केली. हा, कसा चालू आहे आपल्या सत्यदादाचा प्रचार? चांगला चालू आहे, पण पप्पा मला लई वाईट वाटतंय बघ. माझ्या मनात असून बी मी त्याचा प्रचार करू शकत नाही. काय मंजुता आहे? अगं काय काम असेल तर आम्हाला सांग, तू नको लोड घेऊ. सांगितलं. होय. दादा, थांबा 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 थांबा. रिक्षा खाली काय मारायचंय तुला? मरायचं नाही, अहो त्या पोलीस काय आहेत त्या. साडी काय बघताय, पोलीस काय आहेत त्या. थांबा, जाऊ नका अजिबात. थँक्यू. अगं बास का मंजुत आहे, थँक्यू काय म्हणते. ऐक, आता अजिबात काळजी करू नको. तुला माहित नाही काय आपल्या साख्या साताऱ्यात सत्यदादाची किती हवा आहे. तुम्ही पण सत्यदादाची माणसं आहे. विषय काय बघितला का, आपल्या सत्यदादाची किती हवा आहे. आज मी ताईंला फुकट सोडणार आज. बरं चल, मी येते, उशीर होता मला. बरोबर, सोडा बर का व्यवस्थित. होय होय. चला दादा. दूध घेणार का? नाही तात्यासाहेब, आत्ताच जेवून आलोय मी. तात्या साहेब, ओ तात्याजी, आओ तात्या साहेब, नमस्कार. काही चेहरे पाहिले की दिवस वाईट जातो. आज दिवस वाईट जाणार. बघा, ही सवय आवडते बरं का या माणसाची आपल्याला. म्हणजे उगाच आपलं गोड गोड बोलून गुळ लावत बसायचं नाही एखाद्याला. नाही आवडत माणूस तर थेट तोंडावर बोलून मोकळं व्हायचं की नाही आवडत. त्याला आवडो अथवा न आवडो, बोलून मोकळं व्हायचं. एकाच पुरुष तात्या साहेब, जनतेचे कैवारी तात्या साहेब, पाहुण्यांनी बसायचं का? तोच काय असल्या गोष्टी बसूनच बोललेल्या बारे आहे का नाही तात्या साहेब? आणि आणि हे कंचं दूध पिताय तुम्ही? अहो सोडा ते, आमचं दूध प्या. ये रे बाबा, आपल्या गोठ्यातल्या म्हशीचं एकदम ताजं दूध आहे, एकदम प्युअर. कसलीच मिलावट नाही त्याच्यात. घ्या. आपण सापाला दूध पाजतो, साप आम्हाला दूध पाजू शकत नाही. बोललो होतो ना, एकदम मोकळा माणूस. जे काय आहे ते तोंडावर बोलून मोकळा होणार. मुद्द्याचं बोला.
येळ तर माझ्याकडे पण नाही हो तात्यासाहेब. मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. मी जर निवडून आलो ना तात्यासाहेब, तर त्यात जास्त फायदा तुमचा आहे. पुढे म्हणजे अहो तात्यासाहेब, तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ज्या बाईला उभी केली, काय ती सत्याची मम्मी, तिला राजकारणातलं र पण कळत नाही. आणि तो तिचा लेख सत्या, त्याचं काय, तो नेहमी सत्याच्या मार्गावर चालायला बघतोय. आता या दोघांचा पण तुम्हाला तसा काही उपयोग नाही. बिनकामाचे लोक तुम्ही उभे केलेले आहे का नाही. तुम्ही माझ्या विजयाची तयारी करा ना. माझी फिल्डिंग लावा ना. तुम्हाला मी मालामाल करून टाकीन तात्यासाहेब. मेहुणे, पक्ष आम्हाला मोठं करतो. आम्हाला पक्षाला मोठं केलं पाहिजे की नाही, तेव्हा आम्हाला आमचा उमेदवार निवडून आणलाच पाहिजे. पक्षाचं नुकसान होईल असं वागत नाही आम्ही मेहुणे. येतंय, लक्षात येतंय. मेवणे आणा, उघडा, दाखवा. हे घ्या. अहो यो तो फक्त ऍडव्हान्स आहे. निवडून आलो का नाही, याच्यापेक्षा चौपट पैसा देईल. अरे आचारसंहिता सुरू आहे ना, हे कोणाच्या बॅनर लावता तुम्ही? तुला काय करायचंय रे? चल निघेतून. अरे पण हे चुकीचं आहे ना. अरे पण तुला काय करायचंय? चल निघेतून तू. मला काय करायचंय? काय करायचं का? हे घ्या रे, चला सगळे बॅनर लावा ते. दादा वळवून घ्या गाडी. थांबा 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 इथे. आजपासून तर आचारसंहिता चालू झाली. मग मम्मी साहेबांचे पोस्टर कोण लावते?